हॅलो. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी. We in our first session we learned properties of water. Again we revise it. In short, that is, water has no color, no smell, no taste. It is transparent. It has no shape. It spread and flow. Now in this session we will learn about different state of water. Lesson number 10, more about water, part 2. Try this. Do this experiment with the permission of an adult and under his or her supervision. Heat some water on a burner. What do you see after some time? म्हणजे मुलांनो, इथे काय करायचं आहे, एकतर हे तुम्हाला तुमच्या पालकांच्या कोणीतरी तुम्हाला लक्ष ठेवलेत, हे पालकांच्या मदतीने करायचे आहे आणि पालकांनी तुमच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. हे करताना काय आता इथे सांगितलं की हीट सम वॉटर ऑन अ बर्नर. व्हॉट डू यू सी आफ्टर समटाईम्स? पाणी तापत ठेवा, म्हणजेच पाण्याला उष्णता द्या आणि थोड्या वेळाने काय होईल ते सांगा. द वॉटर बिगन्स टू बॉईल. है ना, आपण काय होईल, थोड्या वेळाने पाणी उकळू लागेल. कीप इट बॉइलिंग फॉर सम टाईम अँड ऑब्झर्व इट. व्हॉट डू यू सी? देअर इज लेस वॉटर इन द ब्रेकर. वाय इज देअर लेस वॉटर दॅन बिफोर? आता काय करा, थोड्या वेळाने काय होईल, पाणी उकळू लागेल. काही वेळाने पाणी कमी झालेलं दिसेल. पाणी कमी का झाले? यूजिंग टंग्स होल्ड a steel plate in the steam coming from the water only for a few moments and remove it. What do you see on the underside of the plate? Droplets of water have formed on it. Where did these droplets come from? बघा मुलांनो, एक काय केलं आपण, झाकणी चिमट्याने पकडली आपण आणि पाण्यातून येणाऱ्या वाफेला त्या झाकणीवर धरली. काही क्षणातच ती बाजूला घेऊन पाहिली तर झाकणीच्या खालच्या बाजूवर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील. मग हे पाण्याचे थेंब कुठून आले? When water becomes very cold, it freezes. That is it turn into ice. बघा, ज्यावेळेस आपण पाणी खूप थंड केले की ते काय होते, गोठते आणि म्हणजेच पाण्याचा काय होतो, बर्फ होतो. When ice is left uncovered, it gets heat from the air around it. It melts. That is, it forms water. म्हणजे ते पाणी आपण थोडा वेळ बर्फाला बर्फ उघड्यावर राहिला की बर्फाला काय होते, बाजूची सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते आणि बर्फ काय होतो, वितळू लागतो आणि बर्फाचं काय होतं, पाणी होते. When water gets enough heat, it turns into vapor. म्हणजे पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की तर पाण्याची काय होते, वाफ होते. The boiling water in the experiment turned into vapor. That is why the water in the breaker was reduced. As steam cools, it turns into water. The plate held in the steam was cool, so
The steam that collect on underside cooled down and droplets of water were formed. म्हणजेच मुलांनो, भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची वाफ झाली म्हणून भांड्यातलं पाणी कमी झालं. वाफ थंड झाली की वाफेचं पुन्हा पाणी बनतं आणि पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरलेले झाकणी गार होते आणि म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेले वाफेपासूनचे पाणी तयार झाले. Now the state means in the form in which a substance may be found water to occurs in a different state, such a solid state that is ice, liquid state that is water, and gaseous state that is water vapor. म्हणजेच अवस्था एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप. म्हणजेच पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. स्थायूमध्ये बर्फ, द्रवमध्ये पाणी, वायूमध्ये बाष्प. The water used every day is its liquid state. आपण दररोजचं पाणी वापरतो ते द्रव अवस्थेत असतं. आईस इज इट्स सॉलिड स्टेट. बर्फ काय असतो? स्थायू अवस्थेत असतो. अँड वॉटर वेपर आर द गॅसियस स्टेट ऑफ वॉटर. आणि बाष्प हे काय असतं? वायू अवस्थेत. वाफ किंवा बाष्प हे पाण्याची वायुरूप अवस्था असते. वॉटर इज द लिक्विड स्टेट वेन वी फ्रीज. ज्यावेळेस आपण पाण्याला काय करतो? फ्रीजमध्ये पाणी फ्रीजरमध्ये ठेवतो. इट बिकम आईस. मग त्याचा बर्फ तयार होतो. आईस इज द सॉलिड स्टेट. आईस काय आहे? सॉलिड स्टेट म्हणजेच स्थायीरूप अवस्था आहे पाण्याची. It become ice. Ice is the solid state of water. If we remove the ice will melt again into water. मग आपण पाण्याला काय केलं तर तसंच बाहेर थोडा वेळ ठेवलं तर बर्फाला थोडा वेळ बाहेर ठेवलं तर बर्फाचं काय होतं? पाण्यात रूपांतर होतं. म्हणजेच ती झाली पाण्याची द्रव अवस्था. इफ वी हीट द वॉटर इट विल बॉईल अँड बॉइलिंग विल कन्वर्ट द वॉटर इन वॉटर वेपर. दॅट इज स्टीम. बघा मुलांनो, पाण्याला काय केलं? उष्णता दिली की काय होतं? उष्णता दिल्यानंतर ती बाष्परूपात दिसते आपल्याला. म्हणून ही झाली बाष्प किंवा वाफ. ही पाण्याची स्टीम म्हणजेच वाफ, पाण्याची द्रवरूप वायुरूप अवस्था आहे. स्टीम इज द गॅसेस स्टेट ऑफ वॉटर. म्हणजेच काय? वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे. The 3 states of water, solid state that is ice, liquid state that is water, gaseous state that is water vapor. Try this. Have some fun. Take a glass. एक काय घ्यायचं आहे? ग्लास घ्यायचा आहे. काचेचा पेला घ्या. Whip it dry inside and outside with a clean piece of cloth. त्या काचेच्या ग्लासाला आपण आतून आणि बाहेरून स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या. प्लेस इन 5 or 6 आईस क्यूब इन द ग्लास. काय करा? त्यात 5 ते 6 बर्फाचे खडे टाका. What do you see? It is no surprise if the glass become wet on the inside, but you see that the outside of the glass has also become moist. It is
इजंट दॅट स्ट्रेंजर? म्हणजे पेला जर आतून ओला झाला तर त्यात नवल काय, पण पेल्याच्या बाहेरची बाजू देखील आपोआप ओलसर झालेली दिसते. आहे की नाही गंमत? व्हॉट डज दिस टेल अस? याच्यावरनं काय उलगडते? द एअर अराउंड द ग्लास contain water vapor. When we put ice cubes in the glass become cold. That makes the air around the glass cold too. The water vapor in the air also cool and form very tiny droplets of water. They make the glass moist. म्हणजे पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते. त्या पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले की त्यामुळे पेला थंड झाला आणि पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली आणि हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार झाले आणि पेला बाहेरून कसा झाला? ओलसर झाला. आहे की नाही गंमत? ट्राय दिस. आता हे करून पाहिजे. हे पण दिस शुड बी ओनली डन अंडर ॲडल्ट सुपरविजन. म्हणजे मोठा प्रयोगसुद्धा मोठ्या माणसाच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या समोर करायचा आहे. वेन चपातीज हॅव बीन मेड अँड द ग्रिडल इट स्टील व्हेरी हॉट. स्प्रिंकल अ फ्यू ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. वॉट डू यू सी? द ड्रॉप स्प्रिंकल ऑन द ग्रिडल बिकम राऊंड लाईक अ बीट्स अँड डिसअपियर इवन ॲज यू वॉच. म्हणजे भाकरी किंवा चपात्या करून झालेला की त्या तव्यावर पाण्याचे 2-3 थेंब शिंपडा. काय तुम्हाला आढळून येईल तर तव्यावर शिंपडलेले थेंब गोल होतात. बघता बघता ते नाहीसे पण होतात. व्हॉट डज दिस टेल अस? द ग्रिडल इज व्हेरी हॉट. द हीट फ्रॉम द ग्रिडल चेंज द वॉटर इंटू वॉटर वेपर ऑल ॲट वन्स. म्हणजे तवा गरम असतो आणि तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबाची लगेच वाफ होते. ट्राय दिस. हे करून पहा. टेक अ वॉटर इन अ ग्लास. एका काचेच्या पेल्यात थोडेसे पाणी घ्या. ॲड अ पिंच ऑफ सॉल्ट टू द वॉटर अँड स्टीर इट विथ अ स्पून. काय करायचं आहे? चिमूटभर मीठ टाका आणि ते काय करायचं आहे? ते पाणी चमच्याने ढवळायचं आहे. व्हॉट डू यू सी? यू डू नॉट सी द सॉल्ट इन द वॉटर एनीमोर. विथ अ स्पून प्लेस अ ड्रॉप ऑफ दिस वॉटर ऑन युअर टंग. यू फाइंड दॅट इज टेस्ट सॉल्टी. म्हणजे आता आपण पाण्यात मीठ दिसत नाही आणि चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर घ्या. पाण्याची चव कशी लागते आपल्याला? खारट लागते. व्हॉट डज दिस टेल अस? द वॉटर वॉज सॉल्टी. इट मीन्स दॅट द सॉल्ट इज स्टील देअर इन द वॉटर थ्रो वी कॅनॉट सी इट. इन अदर वर्ड्स द सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन द वॉटर. म्हणजे चव खारट लागली पण मीठ दिसत नसले तरी पाण्यात आहे. म्हणजे मीठ हे पाण्यात विरघळते. सम सबस्टेन्स डिझॉल्व इन वॉटर. म्हणजेच काही पदार्थ पाण्यात विरघळतात. What we have learned? Water has no color, smell or taste. Water is transparent. Water takes the shape of the container in which it is kept. Water spread on a flat surface. It flows down a slope. Water is found in 3 states: solid, liquid and gaseous. Several substances dissolve in water. काय सांगितलं इथे की पाण्याला रंग नाही. आपण काय शिकलो? पाण्याला रंग, वास, चव नाही. पाणी पारदर्शक आहे. पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते. सपाट भागावरनं पाणी पसरते आणि उतारावरून सपाट भागावर पाणी पसरते आणि उतारावरून पाणी खाली वाहत जाते. पाणीच्या स्थायीरूप, द्रवरूप आणि वायुरूप अशा तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात.